हाय मैत्रिणींनो, तुम्ही रवा उत्तप्पा केलाय का? नसेल केला तर आज बघूयात. त्यासाठी मी 2 वाट्या रवा घेतलेला आहे. तो थोडा जाडसर आहे, त्यामुळे मी थोडासा फिरवून घेणार आहे आणि त्याच्यात 1 वाटी दही घालणार आहे त्याच वाटीने. आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि 1 वाटी पाणी घालायचं. आणि 10 मिनिटांसाठी झाकून ठेवायचे. आणि 1 टोमॅटो, 1 कांदा, थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा कढीपत्ता चिरून घेतलेला आहे आणि 2 हिरव्या मिरच्या चिरून घेतलेत. त्या जाडसर मोठ्या लांबक्या चिरून उभ्या फक्त कापून घेतलेत मी. आणि मोहरी फोडणीत कढीपत्ता चिरलेला आणि मिरची घातली आहे. ते शूट झालं नाही टाकलेलं. त्याआधी 1 वाटी अजून पाणी घालून घ्यायचे. फोडणी तडतडली पण टाकलेलं शूट झालं नाही आणि उत्तप्पा करायला घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही, खूप छान प्रकारे उत्तप्पा होतोय. त्याला आपण वेगळं काहीच घातलेलं नाहीये. एकदम लवलवीत असा पौष्टिक उत्तप्पा तयार होतोय आणि अगदी 5च मिनिटात. बघू शकताय तुम्ही किती छान टेक्स्चर आलेलं आहे त्याला आणि खायला पण तेवढाच छान झालेला आहे. बघू शकताय, अगदी 5च मिनिटांची रेसिपी आहे. न जास्त वेळ पीठ भिजवा न काय करा, फक्त ही 5 मिनिटांची रेसिपी आहे. बघू शकताय तुम्ही किती छान उत्तप्पा होतोय. करायला मी खूप पीठ भिजवलेलं आहे, पण मी सुरुवातीला 2-3च करून बघणार आहे आणि तुम्हाला पण दाखवणार आहे. बघू शकताय किती पटापट होते आणि खूप छान प्रकारे. हा एकदम हेल्दी 4 वाजता करून मुलांना द्या किंवा मोठ्यांनी खावा. सकाळी सकाळी करा, पण हा खूप हेल्दी नाश्ता आहे. बघू शकताय तुम्ही. इथे चटणी जरी केली नारळाची तरी चालू शकते. माझ्याकडे सॉस होता त्यामुळे मी सॉस बरोबरच सर्व करणार आहे. आणि आता बघू शकताय तुम्ही, मी अजून एक करायला टाकलेला आहे. अगदी 5 मिनिटांची रेसिपी आहे. आत्ता ज्या ताई मला सपोर्ट करतात, छान छान कॉमेंट करतात, त्या ताईंचे खरंच खूप मनापासून धन्यवाद. असा सपोर्ट मला करत राहा, त्यामुळे मला पण मोटिवेशन मिळते नवीन व्हिडिओ तयार करण्याचं. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, छोटासा कमेंट टाका, जसं आत्ता टाकताय तसा. माझ्या यूट्यूब फॅमिलींचे खूप खूप मनापासून आभार आहेत, जे मला एवढ्या छान प्रकारे सपोर्ट करतायत. तोपर्यंत खात रहा, हेल्दी रहा. भेटूया अशा छोट्याशा रेसिपीत, साध्या सोप्या पण हेल्दी आणि एकदम रुचकर. तोपर्यंत थँक्यू.